नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण. तर मी आज बनवणार आहे पुलाव. तर पुलाव बनवायचं दाखवत आहे मी पुलावची रेसिपी. आणि मी अजून एक सिक्रेट काहीतरी बनवलेलं आहे. मी आज बनवलेला आहे केक, पलम केक बनवलेला आहे. तर तुम्हाला पलम केक इकडे शिजत आहे माझा. हा पलम केक मी बनवलेला आहे. अतिशय सुंदर झालेला आहे हा केक. तर चांगला फुललेला वगैरे शिजलेला आहे. कमीत कमी 45 मिनिटांमध्ये हा केक माझा बनवून तयार झालेला आहे. अजून थोडं 5 मिनिटे ह्याला शिजवते. आणि आज मी बनवणार आहे पुलाव. तर तुम्हाला दाखवते मी पुलाव बनवत आहे ते. बासमती तांदळाचा बनवत आहे मी. ह्यात मी घातलेलं थोडंसं तेल, त्यानंतर मग थोडासा गरम मसाला, स्टारफूल, दालचिनी, काळी मिरची वगैरे घालायचे. त्याला काय पहिल्यांदा सर्वात टाकते जिरे, मग गरम मसाला. आणि यासाठी काय काय साहित्य घेतले बघा. मी फुलगोबी घेतलेला आहे, मटर आहे, गाजर, पनीर आणि टमाटर एवढं साहित्य घेतलेलं आहे. कांदा पण घेतलेला आहे, कांदा पण चिरलेला आहे. तर सर्वात आधी झाला कांदा. तर मी पुलाव बनवत आहे आज. आज आहे संडे, संध्याकाळी मी बनवणार नॉनव्हेज. त्याच्यात मटर, गाजर, टमाटर, पनीर घालायचं आहे शेवटी. थोडं फ्राय करून घ्यायचं याला. आता घालून आहे थोडं मीठ. भाजीमध्येच मीठ घालायचं, म्हणजे मिठाचं हे छान होते. पाणी सुटलं की मिठाला चांगला होतो पुलाव. आता तुमची पेस्ट पण घालता मी थोडीशी घालत आहे, जास्त नाही. आता तुमची पेस्ट घातलेली आहे मी. भाजी थोडं भाजून घ्यायचं ह्याच्यामध्ये तेलामध्ये. थंडीमध्ये आता हिरवं मटर खायचं जास्त, त्यामुळे पुलाव बनवला तर चालतंय. आठवड्यातून 2 वेळा तरी पुलाव कायमच करते मी सर्दीमध्ये. आता ह्याच्यामध्ये घातलेला आहे मी 10 मिनिटं भिजवलेला तांदूळ आहे. हा दावत बासमती आहे. तर हा तांदूळ घालते मी ह्याच्यामध्ये. तांदूळ घातलेला आहे मी. पुलाव तुम्ही खिचडी बरोबर, दह्याबरोबर, कशाबरोबर खाऊ शकताय. त्यानंतर घालते थोडी धनिया पावडर, त्यानंतर थोडीशी हळद, त्यानंतर थोडं लाल तिखट. मीठ मी पहिल्यांदा घातलेलं आहे भाजीमध्ये, त्यामुळे नाही घालून. थोडं तांदूळ घातल्यानंतर थोडंसं तांदळाचं पाणी सुकेपर्यंत भाजीमध्ये थोडंसं परतून घ्यायचं परतायला. तूप ह्याच्यामध्ये मी वरून घालणार आहे. आणि पनीरचे तुकडे केलेले पासाही पण मी घालत आहे असेच. पनीर थोडं मी फ्राय करून घेतलेलं आहे, त्यामुळे हे काय भातामध्ये फुटण्याची वगैरे काय शक्यता नाही याची. हे पहा कसा कलर आलेला आहे ह्याला. पुलाव अगदी बनायच्या अगोदरच तांदूळ झाल्यानंतर सुंदर दिसत आहे. आता घाला थोडंसं पाणी. हे पहा पुलावचा कलर किती छान आलेला आहे. पुलाव बनवण्याची मजा ही सर्दीमध्ये असते जास्त. थोडं पाणी, तांदळाचं दुप्पट पाणी घेतलेलं आहे मी. त्यामुळे बासमती तांदळाला वगैरे थोडं कमी पाणी घातलं तर तुम्ही भात चांगला होतोय. आता मी इकडचं टोपण बंद करत आहे. इकडं शिजत आहे आपला पुलाव, इकडं तयार आहे आपला केक. तर केक आता बनवून तयार आहे मंडळी. तर मी पलम केक केलेला आहे ड्रायफ्रूटचा. तर दाखवते मी तुम्हाला केक. बघा किती छान बनलेला आहे घरी केक. तुम्हाला काढल्यानंतर पण मी दाखवते केक. चला तर मंडळी आता अंशूला बघूया, अंशू काय करायला लागलाय. अंशू बघा छोटे छोटे ब्लॉग बनवा लागलाय. आपलं हे दिवसभर काढायचं जोडायचं ह्याच्यामध्येच असतोय हा दिवसभर.
सर्व रूममधनं पसारा करून टाकतोय अंशू. घर बनवतोय, कधी मंदिर बनवतोय, दिवसभर पसाराच काढतोय. आता केक खाण्यासाठी तो तयार झालेला आहे म्हणून इथं बसलेला आहे. आणि लाजत आहे म्हणजे हा कॅमेरा बघून येत नाही कॅमेरामध्ये जास्त. हा आता घर बनवत आहे स्वतःसाठी. तो चला तर मंडळी, आपला केक बनलेला आहे तर तुम्हाला केक दाखवते मी. हे पहा, हा असा केक आपला बनलेला आहे. तर चला आपण हिला काढून घेऊ. हे पहा, हे पहा आपला केक बनलेला आहे. तर बटर पेपर घातला होता मी. बटर पेपर काढत आहे पहिल्यांदा मी. बटर पेपर काढलेला आहे. हे पहा आपला केक दोन्ही बाजूनी बघा किती सुंदर झालेला आहे. तर मी आता ह्याची पीस काढून दाखवतो तुम्हाला. तर एक हे दाखवतो तुम्हाला मी. हे पहा, ड्रायफ्रूट वगैरे घेतलेला प्लम केक बनवलेला आहे मी. तुम्ही पण नक्की करून बघा हा केक, किती सुंदर झालेला आहे. तर चला मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. उद्या नवीन व्हिडिओ, उद्या भेटूया. बाय.